काल आपण केलेलं जे सोयाबीन आहे, जे आपण काल गोळा केलेलं होतं ना, तर ते आज आपण आता करून घेणार आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल की मशीनमध्ये आता वहिनीसाठी मशीन चालू झालं म्हटलं की त्यामध्ये पहिलं सोयाबीन टाकायला सुरुवात केली नानाने. आणि आपण डायरेक्ट एका गोण्या भरायच्या ऐवजी डायरेक्ट ट्रॉलीच उलटी करून लावली आणि सगळं ट्रॉलीमध्येच म्हटलं सोयाबीन गोळा करून घरी घेऊन जाऊ. तसेही घरी जाऊन आपल्याला ते वाळवावंच लागणार आहे, कारण ओलं सोयाबीन आपण काढायला सुरुवात केली होती. आता तुम्हाला दिसत असेल की ह्यामध्ये सोयाबीन कसं टाकतं. आता नानाने बघा पूर्ण कवळी उचलून त्यामध्ये टाकली आहे. तर पूर्ण सोयाबीनचं आहे ना, ते ना फिरून असं गोल फिरून ते सगळं वरती जाणार आणि ते वरती गेल्यानंतर त्याचं पूर्ण भुगा होऊन त्यामधनं सोयाबीन सेपरेट होणार आहे. आता ते करतोय कसं ते बघा, सगळे आपलं असं टाकायचं चालू आहे. आता मी ट्रॉलीमध्ये थांबून बघतोय की सोयाबीन कसं येतं आहे. तर सोयाबीन चांगलं होत होतं, पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, की त्या ह्यामध्ये ओलं असल्यामुळे आहे ना त्याला माती बरीच लागते आणि सोयाबीन बरंचसं फुटत होतं. मग त्याच्यामुळे मी ना खाली जाऊन परत एकदा चेक केलं की इथून येणारं सोयाबीन कसं आहे. तर ह्यामध्ये एक जाणवलं की इथलं सोयाबीन चांगलं आहे, पण वरती माती येते आणि फुटतं आहे कशामुळं. तर त्यावेळेस जाणवलं की ते खाली जे पंखा जो फिरतो ह्याच्यामुळे ते जास्त सांडत होतं, जास्त फुटत होतं. मग आपण काय केलं की वरती डायरेक्ट ट्रॉलीत लावण्यापेक्षा डायरेक्ट खालचं झाकण उघडलं आणि खालीच भरायला सुरुवात केली आणि सरळ घमेल्यात भरून आपण ट्रॉलीमध्ये टाकायला हे केलं. काम वाढेल, पण सोयाबीनची क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नको करायला. एवढं पिकवलं तर खराब कशाला करायचं, नाही का. मग अशा प्रकारे आपण हे केलं आणि सोयाबीनचं बघा आता सगळं भुसकाट इकडं आहे ना उडत होतं, त्याची पूर्ण अशी आरणच लागली होती. आणि अशा प्रकारे आपली ट्रॉली भरून जवळपास आपल्या सोयाबीनीतलं अर्धी ट्रॉली भरून झालेलं आहे. मग ते सगळं आता सोयाबीन आपण ट्रॉली सकट घरी घेऊन आलो आणि डायरेक्ट ट्रॉली डम्पिंग केली आणि सगळं सोयाबीन असं आहे ना तळवटावरती पांगवून घेतलं. पहिल्यांदा सगळे ढीग घातले आणि नंतर मस्तपैकी घेतले फावडी आणि फावडीने म्हटलं आता सगळं चांगलं पांगवून घेऊ, कारण उन्हामध्ये वाळवायला लागेल, ओलं सोयाबीन आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की मी सगळं सोयाबीन असं पांगवलेलं आहे कागदावरती. जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत चांगलं वाळवून घ्यायचं. पाऊस आला तर पटापट लगेच कागद घालून झाकून घ्यायचं, कारण सोयाबीन